आपल्या गावचे सर्वांचे लाडके दादा आणि संपूर्ण गावाची किंवा तालुक्याची मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात ते वसंत होते. माननीय श्री योगेश आगवेकर साहेब सहाय्यक शिक्षक कृषी विज्ञान मंडळ अधिकारी श्री प्रकाश राजेदेवी प्राचार्य कला महाविद्यालय व चित्रकार दिलीप चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख संजय ठाकरे यांचे गावचे सरपंच महेश शिर्के सरपंच भोकर कोसळे गावचे सरपंच महेश आठवडे सागर पेपरचे पत्रकार संतोष शिर्के त्याचप्रमाणे किशन शिरवार नातापेठ थोडा नाचतोय पण आठवता आमच्यापैकी मला माहिती आहे तरुण उद्योजक विभागाचे सदानंद चव्हाण यांच्याबद्दल सगळ्यांना बोलायचं बऱ्याच लोकांना बोलायचं कारण आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी अशोकरावांना बोलायला 2 मिनिटं उत्तर देतो. चालेल आपल्या सर्वांना? चालेल ना? संजयराव तुम्हाला परत ते बोलायचे मला माहिती चांगलं लोकांना मस्त बोलता पण आपण सगळ्यांच्या तर्फे त्यांना देऊया आणि मग मी थोडंसं मनोगत व्यक्त करेन. आणि महत्त्वाचं म्हणजे सर आपल्यासाठी आले कॉलेजमधून आपल्याला मार्गदर्शन करावं आणि ते आपण करूया. नंतर आपण केकचा कार्यक्रम करूया. दत्तगुरूंना वंदन करून आजच्या या तरुण उद्योजक आणि आमचा अत्यंत लाडका आमचा म्हणजे सर्वांचा आपला ज्यांनी शेतीविषयक कॉलेजमध्ये प्रावीण्य घेतला ॲग्रिकल्चर हा विषय घेऊन पूर्ण केला आणि अल्प वेळातच केवळ गांगरी गावातच नव्हे केवळ चिपळूण तालुक्यात नव्हे गॉगलमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी जी आपल्याला माहिती होती फक्त महाबळेश्वरमध्ये होते परंतु ते महाबळेश्वरचं नाव पुसून कोकणामध्ये स्ट्रॉबेरीचं प्रचंड उत्पादन केले. ते माझे सन्माननीय अत्यंत जवळचे पुष्कर त्याला आपण नाट बोलतो त्याच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके सन्माननीय माजी आमदार सदानंद चव्हाण त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला काय ते उद्योग केलं ते आपले सर्वांचे आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये या मंदिरामध्ये पाण्याविषयक आम्ही अनेक मिटिंग घेतल्या त्याविषयी आम्ही मिटिंगमध्ये अनेक वेळा बोलत होतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेल्या कार्यक्रमासाठी मागाशी आपल्या मित्रांनी मी सांगितलं की आपलं सर्वांना ज्ञान आहे की एक कृषी प्रधान गाव आहे आणि त्या कृषी प्रधान गाव म्हटल्यानंतर ते आपले कृषी ज्यांनी या कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात ते आमचे आगवेकर साहेब आहेत. माझे अत्यंत जवळचे मित्र गांधी साहेब आहेत आणि अनेक सर्व मंडळी जे आहेत निहार सर्व आमचे विद्यार्थी आहेत सर्व वैद्य आहेत सर्व मंडळी सरपंच उपसरपंच त्याचबरोबर मान्यवर मंडळी शाखा प्रमुख आहेत आणि सर्व लोकांचं मी मनापासून स्वागत करतो. पण त्याचबरोबर आम्हाला सर्व तुम्ही एक नवीन दिशा दाखवतो. जरी आम्ही राजकारण सर्व मंडळी असताना आम्ही शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करून आपण शिवसेना प्रमुखांना ही आम्हाला दिशा दाखवली राजकारणी तसं आम्ही सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक दिशा दाखवण्याचं काम एक छोटा उद्योजक पुष्कळ साधारण काम करतोय करून भरपूर घेण्यासारखं आहे. आम्हाला वाटतं की आम्ही नेहमी सांगतो की आम्ही इथे गावात आहे आणि 25 एकर जागा आहे तर ती 25 एकर जागा असून आम्ही किती मागितलेले आहोत मग पुष्कळने आमचे कान पडले आम्हाला मत बदललं आमचं मत बदललं आणि आम्हाला एक मार्ग दाखवला जेव्हा मी आज बरोबर पुष्कळ बाकीच्या लोकांचं सर्वांचं नाव घेत नाही त्याबद्दल उशीर झाला दादांनी सांगितलं आणि काही गोष्टी टाळता देखील येत नाही आणि पुष्कळनी बरोबर मार्ग दाखवला. आज इथे तरुण मंडळी मुंबईमध्ये जातात मी इव्हेंट क्षेत्रात काम करत होतो मला माहिती आहे की इथे किती आता मुंबईमध्ये नोकऱ्या काय राहिले नाही
ज्या नोकऱ्या राहिल्या त्या ज्या काही ठराविक नोकऱ्या राहिल्या, मोठमोठ्या कंपन्या होत्या, मी पण एका सर्व कंपनीचे युनियनचे अध्यक्ष जे काम करत होतो, मोठमोठे विद्यार्थी क्रिकेटर होते, ती कंपनी जशी लाट येते तशा लाईनीने सर्व कंपन्या बंद झाल्या आणि परत मुंबई जाताना 15-20 हजार BMS का MA MBBS का काही शिका पण 15-20 हजार मिळतात. परंतु आपल्या शेतीतून कसं उत्पन्न काढायचं आणि आपल्या खिशात 2 पैसे कसे पडतील आणि समाधानाने आणि एक स्वच्छंद आनंदाने कसं जमा जगायचं ते आपल्या पुष्कळ शिकवलंय. बरोबर पुष्कळ मी तुझं अनेक करून करेन, अनेक विषयावरती बोलण्यासारखं आहे. पण तुम्हाला सर्व मंडळींचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत मला देखील त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. म्हणून मी माझ्या गावचा अध्यक्ष देवस्थानच्या अध्यक्ष नात्याने मी पुष्कर याला मी भरपूर मनापासून त्याला शुभेच्छा देतोच. पण तुझ्या आयुष्यात अनेक स्वप्न असतील, ती स्वप्न तुझी देखील तुझी वैयक्तिक राहणार नाही, तर ती स्वप्न साकार करण्याचं थोडं भाग्य या मंडळीला सर्वांना मिळावं असं मी वाजदेवी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व मंडळींच्या वतीने दादाने मला सांगितलं की सर्व मंडळींच्या वतीने तुम्ही बोला, मग मी आलेल्या सर्व आमच्या बंधू भगिनी छोटी बालक आहे सर्वांच्या वतीने मी तुला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. पुष्कर चव्हाण वय 22 आणि तरुण उद्योजक, पुष्कर कृषी पर्यटन केंद्र कानवेल त्याचे सर्व आणि त्यांचा आज 22वा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थित बघायची सगळ्यांची नावं घेतली गेली. त्या सर्वांची नावं मी घेतली असं समजूया, कारण वेळ नाही काढूया. काढूया सरांचं अनुभव मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. पण मगापासून मी पाहतोय तर मला एक सांगावंच वाटतं की आपण 2 दिवसापूर्वी बोललो आणि याची सर्व नियोजनाची जबाबदारी माझ्यावर होती, पण ती मी पेलू शकलो नाही. कारण मी आज दुपारपासून अशा एका गडबडीत होतो की मी सर्व लोक जमा झाले, मी बघितलं असाल मी तेव्हा आलो बाहेर होतो. पण बरोबर आज बरोबरच्या टाळ्या व्हायला पाहिजे या ग्रामस्थांसाठी की त्यांनी हे केलं. दादा नाही म्हणून ते मागे राहिले नाही. बरीचशी अडचण झाली, बरीचशी गैरव्यवस्थाही झाली वाटण्याची किंवा थोडा वेळही झाला, थोडा वेळ माझ्यामुळे झाला. मला एक तांत्रिक अडचण आली होती, त्यासाठी मला अर्जंट जावं लागलं आणि मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतोय की न राहतोय असं मला वाटायला लागलं. आणि मला कुठल्याही गोष्टीत उपस्थित राहायचं होतं, पण इच्छाशक्ती असलेल्या मला किती अडचणी असल्या तरी सुद्धा त्या अडचणीवरती मात करता येईल आणि तशी अडचणीवरती मात झाली आणि हा कार्यक्रम संपन्न होतोय. या कार्यक्रमामध्ये खास करून उपस्थित आपण सर्व लोक आलेले आहातच, पण आमचा शेतकरी वर्ग लक्षणीय आणि विशेषतः साहेब आपल्याला पाहायचा महिला शेतकरी वर्ग ज्यांच्याकरता तुमचा शब्द होता की मी स्वतः शेतकरी. 2 मिनिटं घेऊ ना, शेतकऱ्यांविषयी 2 मिनिटं घेतो. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी ऐका, वर बसलेल्याने ऐकले जरूर नाही. चव्हाण साहेब आमदार होते हेच तुम्ही ऐकलेलं आहे, पण शेतकऱ्यांनी ऐका मी काय सांगतो. तर चव्हाण साहेब त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची आई वडील शेतकरी होते. आईला कोंड्याची भाकरी मिळायची, वडिलांना नाचण्याची एक आणि तांदळाची एक भाकरी मिळायची, कारण ते नांगर धरत असत. गांगरे गावातील सगळ्यात गरीब कुटुंब ते चव्हाण कुटुंबीय होतं. मी मुद्दाम तुमच्याकडे सांगतोय. आणि आज तुमच्या आमच्या सगळ्या पुढच्या स्थानी पाहाल तर चव्हाण कुटुंबीय त्याला टाळ्या वाजवा की नाही. आणि हे त्यांनी त्या जुन्या गोष्टी विसरले नाही. ते मला एकच म्हणाले, माझा मुलगा जो काही करिअर करेल तो कृषीमध्येच करेल आणि फार मोठं एक डेव्हलप असं पुष्कर कृषी पर्यटन मी 2दा गेलेलं आहे. आपण लोक कधी गेलेलं नाही, कधीतरी आपण जाऊ. कृषी पर्यटन केंद्र रिसॉर्ट सारखं भव्य दिव्य असं डोंगरावरती मस्त नदी किनारा, नदीचा देखावा, झाडी सगळं दिसते रास्तेमध्ये. कुठेतरी बघितलं असं काही लोकांनी. तर इतकं मस्तपैकी बनवलंय आणि त्यांच्या मनाची इच्छा आहे
की माझ्या मुलाचा वाढदिवस मी कुठेही करू शकलो असतो. मला वाटतं 7-8 दिवसापूर्वी आपल्या घराची घरभरणी झाली. मी आलो होतो. भव्य दिव्य घर कसलं, भव्य दिव्य असा 3-4 म्हणजे राजवाडा. सजीवराव गेला मला चेहऱ्यावर वाटत नाही तुम्ही गेला होता. मग घर काय म्हणता येईल का, राजवाडा. अशा राजवाड्यात हा भव्य दिव्य कार्यक्रम होऊ शकला असता की नाही. पण साहेबांचं म्हणणं नाही, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझा मुलगा पण शेतकरी आणि त्याचा वाढदिवस शेतकऱ्यांच्याच होणार. काय झालं तर शेतकऱ्यांचंच होणार. काय मला म्हणले काय करूया शेतकऱ्यांसाठी, काय करूया. म्हणलं आमच्या शेतकऱ्यांची साहेब काही अपेक्षा नाही. मी बोललो ना तुम्हाला, काही अपेक्षा नाही. आहे का आपली अपेक्षा? आहे आपली अपेक्षा? काही अपेक्षा नाही. तुम्ही आम्हाला दिलेलं प्रेम, तुम्ही इथं येण्याची केलेली इच्छा, हेच आमच्यासाठी भरपूर आहे. मग त्यांनी त्याच्या मित्राला मला तरी मुंबईला फोन लावला. त्यांनी मला एक बोलून दाखवलं की मी बघतो आमच्या भगिनी उन्हा तानामध्ये उभ्या असतात, बसलेल्या असतात बाजारात. आपला भाजीपाला विकत, आपलं उत्पादन विकत, आंबे विकत, काकडीची पूड विकत. तुम्हाला सगळ्यांना बघितले आहे, तुम्ही ओळखत, तुम्हाला वाटत असेल ओळखत नाही, सगळ्यांना त्यांना माहिती आहे. कळवण्याच्या महिला किंवा कांतेच्या महिला किंवा परिसरातल्या महिला, त्यांच्याबद्दल साहेबांना अभिमान वाटतो. कारण तुमच्यातीलच एक आहे असं मानतात. म्हणून ते म्हणले की मी त्या महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू इच्छितो. मग अशी एक त्यांनी म्हणजे जी अशी प्रकट नाही करायची पहिल्यांदा की नंतर आपल्याला ती कळणारच आहे, अशी खास आपला विचार करून ह्या कार्यक्रमानिमित्त आपल्यासाठी बघा त्यांनी आपला विचार काय केला. सोपं आहे ते पुढाला आता मुख्य मोकळा झाला असता, वाटलं झाला लागला, पण साहेबांनी काय विचार केला हे आपल्याला नंतर कळणार आहे. तर तुम्ही तुमची अर्ध्या तासामध्ये स्टोरी सांगितली की महिलांची चिंता आहे का, की मी जो आज आहे तो माझ्या आईमुळे आहे. नाही जवळ आवाज जवळ येत नाही ना. आईमुळे आहे. आईनं माझ्यासाठी जे केलं, एवढी गरीब असून तिला कोंड्याची भाकरी मिळायची. तुमच्या दुनियामध्ये तुम्ही ऐकलेली आहे काय? आहे ना ऐकलेली? बरोबर. ती गरिबी साहेबांकडे होती. पण एवढ्या अपेक्षा करून साहेबांना इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं. तुम्ही शिका. साहेबांच्याकडे एवढी गरिबी असायची की त्यांना नवे कपडे मिळायचे नाही. लहानपणी साखरमणी कोणतरी असेल त्याचे वापरलेले कपडे त्यांना मिळायचे, इतकी गरिबी होती. मग ते त्यांनी डोक्यात ठेवून ते म्हणलं ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. मी गरीब माणसाला कधीच विसरणार नाही. मी किती उंचावर जाऊ तरी माझे पाय जमिनीवरतीच राहणार. घेणार कळवण्यामध्येच हा घेणार. काय लोक जमतील काय? म्हणलं साहेब तुम्ही नुसतं हो म्हणा. 2च दिवस होते, तुम्ही फक्त हो म्हणा. इथं आता लिमिट होतं म्हणून बघा का, बरोबर आहे ना मला? हा कोणाला काय हो लिमिट आपल्याला होतं, जास्ती जमायचं नाही जमली जास्ती. आम्ही नेक्स्ट टाइमला तुम्ही कधी बोलवा, आम्ही हजारोनी येऊ की नाही. आणि आम्हाला काय कशी गिफ्टची काही अपेक्षा नाहीये, तुमच्या प्रेमाखातर येऊ. तुम्ही हा तुमचा मतदारसंघ नाहीये, तुम्ही चिपळूण मध्ये आहे, बळगड मतदारसंघ आहे. आमच्या वरपीवाडीमध्ये सतत 28 वर्ष येतात. काय तुमची अपेक्षा असते? काही अपेक्षा नसते, फक्त प्रेम. हे आमचे 2 गावकर साक्षीदार आहेत. म्हणून त्यांना काय कसं समजलं. मी निरोप दिला होता वरपीवाडी, हा दिला होता निरोप. तर आमच्या गावकरांना फार बरं वाटतं. नातेवाडी जसं बोलतो ना, नातेवाडी तर नातेवाडी असते काय असते. मी ना हा मतदारसंघ नाही साहेबांना मी बोलतो, तुझं मी राजकारण नाही बाबा का, राजकारण हा विषय नाही आहे. संजयराव त्याचं म्हणा जर प्रेम हा विषय आहे बघा. हा पण मतदारसंघ नाही आहे, पण नातेवाडीच्या लोकांनी काही म्हणू देत. की जेव्हा अमेरिकेला होतो साहेब, तुम्हाला बोलला होता मुलीकडे होतो साहेब, म्हणले हो नातेवाडीचा रस्ता हो आजच्या बुलबुलीत रस्त्यात सरपंच कुठे गेली, गाडी जाते का? जाते का गाडी? जाते ना.
मला सांगायचं होतं साहेबांचं बालपण आणि ते जो विसरत नाही, जो आईला विसरत नाही, ते मला आईबद्दल भरपूर सांगितलं. जो विसरत नाही त्याला यशच यश मिळतं हे त्यांनी अनुभवलं. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ह्या सगळ्या महिला आणि आई आहेत त्यांना विसरू नका, तुम्हाला असंच यश मिळेल. हे आपण आलोय पुष्कर सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त, पण किती चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला कळतात, बरोबर आहे की नाही? माणूस एवढ्या उंचीवर का जातो, बरोबर आहे ना? भावकी भांडण करून, गावकी भांडण करून, ती आईवर प्रेम करून, आईची सेवा करून, त्यांनी आईची विसरतो किती वर्ष सेवा केली, नंतर आई जाग्यावर किती वर्ष सेवा केली आणि शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टरनी घोषित केलं होतं की आई नाही म्हणून. आणि साहेब बाहेर गावी होते, मुंबईला होते, बरोबर आहे ना? मुंबईला होते. डॉक्टरने घोषित केलं होतं आई नाही आहे म्हणून. आणि मग त्यांच्या मित्रांनी कळवलं तुम्ही या निघून लागेल, ते हलवले. पण आल्यानंतर सांगितलं तुम्ही सावकाश या, काय काळजी करू नका. आणि आल्यानंतर आई खणखणीत आणि त्यानंतर कित्येक दिवस आई होती. हे एक प्रेम म्हणतात. 15 मिनिटात हे प्रेम म्हणतात. आल्याकडे ह्या गोष्टी कोणाच्या नशिबात येतात, जो पुण्यवान असेल त्याच्या नशिबात येतात. म्हणून आपण सर्व महिला लोक आहेत, तुमच्या प्रती आम्हाला फार आदर आहे. तुम्ही आमच्या आई आहे. तुमच्या प्रती जे तुमची सगळे आम्ही पुत्र संतान आहोत, तर तुम्हाला सन्मान हे आमचं यशाचं जमक आहे एवढं सांगतो. आणि मी सांगतो कारण आता आपल्याला आंबेडकर सरांना बोलायला द्यायचे, त्यांचं ऐकायचंय. तर पुष्करनी खास आपल्यासाठी एक संदेश दिलेला आहे. संदेश म्हणताना हा संदेश वाचून दाखवतो मी तुम्हाला. आपल्यासारखे शेतकरी दिवस रात्र गावात कष्ट करून अन्नधान्य पिकवतात, शेतात राहतात, म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात. आपल्या समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. आपल्या चिपळूण तालुक्यातील कळवंडे आणि लगतच्या परिसरातील आपण सर्व शेतकरी अशा प्रकारे ऊन पाऊस थंडी वादळ वारा अशा आपदांचा कसलाही विचार न करता अपार मेहनतीने चिपळूण तालुक्यातील व्यक्तीचा पोशिंदा म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो. म्हणूनच आपल्या कार्याचा गौरव म्हणून आज आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. तर ही आपल्याप्रती ही आपल्याला हे सन्मान पत्र आपल्याला सगळ्यांना देण्यात येणार आहे. हे तर येणारच आहे. आणि आपल्यासाठी खास करून आगवेकर सर आपल्यासाठी सर बेडफूट झाला. आणि मला माहिती आहे की साहेबांनी सांगितलं की आम्ही मोठा कार्यक्रम करणार आहे, पण मी तिथं राहतो, आजूबाजूच्या लोकांसाठी आम्ही थोडासा कार्यक्रम ठेवला, तिथं पण वेळेत मला जाणं आवश्यक आहे. म्हणून जर आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला 15 मिनिटात होऊ शकणार नाही, पण प्रयत्न करावा. कारण अजून आपण केकच आपला नाहीये, नंतर शुभेच्छा देणार आहे, अशी गोष्ट होणार आहे. म्हणून आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला द्यावं. धन्यवाद. प्राध्यापक योगेश माधव आगवेकर हे 15 वर्ष दिग्विजय महाविद्यालय चिपळूण येथे कृषी विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करतो. आणि त्याचबरोबर कळवंडे गावामध्ये माझं दुसरं वर्ष आहे. एक 7 ते 8 वर्षापूर्वी प्रगत आंबा लागवड या विषयावरती मला कळवंडे गावामध्ये शिक्षण झालं होतं. आणि आधी दुसरी वेळ वाढदिवसानिमित्त आलेली त्यामुळे आज एक चांगल्या विषयावरती आणि अतिशय कठीण विषयावरती आज माझं मार्गदर्शन थोडक्यात होणार आहे. साहेब माझ्या परिवारासाठी नवीन नाही, तर माझे चुलत आजोबा विद्याधर आगवेकर सुरेश आगवेकर हे त्यांचे कृषी होते. त्यामुळे त्यांचं नेहमीच आगवे या गावामध्ये परिसराला येणं झालेलं आहे. तर आमचे माझे आमदार प्रतिष्ठित
आले स्वतःहून कष्ट करून तर मात्र नक्कीच याचा फायदा त्यांना पण होईल आणि त्याबरोबर आपल्या शेतकऱ्यांना पण होईल. तर मी आजच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या शेतावरती वेगवेगळी पिकं अशा प्रकारची लावावी, लोकांना ओळख करून द्यावी, त्याची शास्त्रीय माहिती वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवावी आणि या संदर्भात त्यांनी एक चांगलं भविष्य काम करावं जेणेकरून आपल्या विविध शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकेल आणि आपण सर्व संपन्न होऊ शकतो. तर या माध्यमातून मी माझा 2 शब्द थांबवतो आणि आपली रजा घेतो. करतो ते आपल्याला आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे त्याला आपण उत्तर द्यायचे. महाराष्ट्राचा आरोग्य सुरू आहे या मानाचा मुद्दा करतो. आज माझा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित प्रसिद्ध उद्योजक वसंत उद्योगी मी जो आज कमी वयात एवढी जबाबदारी घेतोय त्याचं श्रेय असणार आहे माझ्या आईवडील आणि सर्व मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले मी कुटुंबाच्या बरोबर माझे कुटुंबीय आणि शेतकरी मित्रांनो. खरं तर हा खूप आनंदाचा दिवस आहे. दरवर्षी मी काही ना काही वेगळा उपक्रम करत होतो. या 2 वर्षापूर्वी मी एका निराधार संस्थेमध्ये धान्य वाटप केलं होतं. त्याच्या आधी धनगरवाडीमध्ये चटई वाटप किंवा अन्य काही वस्तूंचं वाटप केलं होतं. एक धान्याची संस्था ते आम्ही बरोबर कुठून येतात ते याच्याशिवाय नाही केलं आहे. खरं तर माझे वर्षी जास्त राहत आहे कारण त्यांच्या इथे माझ्या मी येत असतो आणि ते आपुलकी नाही मला नक्कीच प्रेम देत असतात. खरं तर मी आमचं पुस्तक पुस्तकाकडे केलं ते आता बऱ्यापैकी संख्येने बदलत आहे. ते बदलत असताना आमचे काय जमिनीवरती आहेत ते तिथे प्रत्येक करत असतो. बऱ्याच वेळा विचारतात एवढा आमदाराच्या मुलाचं तुम्ही सारे असेल तर तुमच्या आमदाराचे एवढे वाटतच नाही. तर त्याला एकच सांगतो आम्ही मोठे या भागामध्ये झालो आणि ती जाणीव आम्हाला नक्कीच असणार आहे. आमचे काय जमिनीवरती असतो गावाला लागण्याचा अनेक लोक काय करत असतात अजून जमात बोलत त्याने हात मिळायला बोला तुम्ही माझ्याकडे समोर कारण की आपल्याला ती जाणीव आहे. प्रत्येक जण मोठा होत नाही काही त्यांच्या गरजा असतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतात पण मला मिळालं त्याचा उपयोग या सामान्य माणसाची करू शकतो ही जाणीव मला आहे. खरं तर कृषी कार्य असताना आपण स्ट्रॉबेरीची शेती केली. हे करत असताना नक्कीच मार्गदर्शन समाजाचं लागलं प्रत्येक पाड्यावर मला ते प्रेरित करत असतात हे खूप आहे. त्याचा ही करायची इच्छा होत आहे. खरं तर या काही पद्धतीने माझे सहकारी कृषी नवनिर्मिती साहित्य असतील आपले जबाबदार असतील मित्र असतील त्यांच्या जर अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत पूर्णता आपण त्यांचं मार्गदर्शनासाठी आपण कार्यक्रम घेतले आणि ते यशस्वी झाले. खरं तर आपले वसंत साहेब यांचे मी आयुष्यभर करून मानतो की एवढ्या कमी वेळा त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्यांच्या सरकारने यशस्वी केला. तसेच सर मी गांधीला जात असताना साहेबांना एक मुद्दा माझा वाढदिवस मला वेगळा म्हणजे काहीतरी करायचं तर मला मी इकडे बऱ्याच होतो. त्यांनी 2 दिवसात हे नियोजन केलं पण मला जाणीव करून देत आहे की असं नियोजन होत आहे का मला समजलं की हा कार्यक्रम होत आहे आणि खरं तर शेतकऱ्यांचा उपयोग आहे त्याचा खूप आनंद मला होत आहे. जास्त वेळ येणार नाही भरपूर वेळ झालेला आहे. खरं तर तुझा असं प्रेम आमच्या गावांमध्ये असते ही इच्छा व्यक्त करतो आणि गरज असेल तेव्हा जेवढं माझ्याकडून होईल तेव्हा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. जेवढं इच्छा व्यक्त करतो आणि संस्कार किती त्याच्यावरती निवडलेले आपण बघायचे आणि यानंतर त्यांच्या मनोरंजनाने नगरचे आपण वाट पाहतोय साहेब
माणसाला माणूस जोडून दिला की माणूस सुंदर नातं त्याबरोबर अनेक माणसं गेले या त्या जिल्ह्यामध्ये जोडली आपल्या सर्वांचे राष्ट्रीय मार्गदर्शन म्हणजे समाजकारणाने करतो की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावे. खरं तर पुष्कळ हा मोठा वाढदिवस केले जातात तसं काही काम झालंच नाही, परंतु एक छोटासा प्रयत्न त्याची इच्छा व्यक्त केली 2-3 दिवसापूर्वी. बाबा त्यावेळेस काहीतरी गावात काहीतरी काम केलं, काहीतरी काय काय पण केलं म्हणजे आता स्वतः तरी चालू केलं म्हणजे मोठा मेळावा घेण्यापेक्षा माझ्या लक्षात आलं 2-3 दिवसापूर्वी की आपण काय केलं मला तात्याची आठवण झाली. तर भूषण उदय तात्या त्यांचा त्यांची आठवण आज केली गेली करवले गावामध्ये. त्यांची आठवण जर केली नाही तर कृषी प्रधान ह्या गावाला महत्व आणि मग विचार केला की पुढे करूया आपली टीम वगैरे रस्त्यावर मेहनत करतात, फोटोवर काही वस्तू आणतात आणि मग त्यांना आपण काहीतरी ऊर्जा देऊ, त्यांना मदत करण्याच्या अवस्थेमध्ये ऊर्जा देऊ. त्या उद्देशानं पुष्कळचं आपली गावाला वाटतं मोठा आहे लहान आहे तर त्याच्या आपल्याला शेतकऱ्यांच्या नातेवाईकांचा व्हावा आणि कृषी प्रधान गावाचा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याला इतकं परिणामी यश आलं म्हणून हा कार्यक्रम होतो. या आपण कार्यक्रम होतो ज्यांच्यावर होतो ते आमचे आता जे मित्र आमचे उपलेखक वसंतदादा आमचे होते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चित्रपटामध्ये जर माझ्या आमच्याकडून माझे मित्रमंडळी आहेत ते आमच्यामध्ये त्यांची सगळ्यांची नावं येतात. माझी काही आमचे आर्टिस्ट आहेत की म्हणजे आमच्या आर्ट गावाचे प्रिन्सिपल आहेत जे स्वतःबद्दल असे त्यांना पप्पा म्हणतो आणि ज्यांनी आता या आणि माझे सर्वच काम नाही घेतलं नाही म्हणजे राहिलं सर्वच डायन्स बहिणीच्या सहकार्य महिला सर्वच कंपनी शेतकरी कंपनी खरं तर आपण सर्व शेतकरी आपला मूळ व्यवसाय म्हणा जर कंपनी करत असेल तर आपला मूळ व्यवसाय हा शेती आणि त्या शेतीचं आता थोडंसं काय म्हणतात की आपल्या कोकणातून आपल्या भागातून उच्चाटन होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण जिथे भाव होतं आता आपल्या जमिनीमधून ते कलमाने जागा घेतली, ते नांगराने घेतली, ते काजूने घेतली तर ते राजबडीमध्ये आले ना एक जंगलामध्ये आता तिने प्रचंड प्रमाणात घेतलं. म्हणजे आता नाचणी राहायचं नाही, घरी राहायचं नाही, हरीक राहायचं नाही, घरकी राहायचं नाही, मला आता त्यांच्या याची नावं येणार घरकी यादी येणार नाही. त्याची जागा ह्या वेगळी त्याचा काही उपयोग नाही. त्याचं काढण्यासाठी आपल्याला त्रास प्रचंड होतो. अशा त्या जागा व्यापलेल्या आहेत आणि त्या आता बघताना आपल्याला वाईट वाटतं. ज्या ज्या भागामध्ये मला वाटतं 2-3 मनाचा पेरा असं आपल्याला कोकणातून शिकायचा किती 2-3 मनाचा पेरा आहे हे तो मोठा शिकतो. त्याचं उत्पन्नातून आपल्याला 2-3 बॅलन्स शीट काय त्याला फायदा होता काय असं काय नाही. म्हणून आपली सर्वांची लावणी झाली तरी श्रावणापर्यंत लावणी करताना सुद्धा एखादा सोपी लावायला तर सगळे गावाला जाऊन त्याचं त्याला वर काढायचं. आता त्याची गरज नसते 3-4 दिवसामध्ये लावून आम्ही म्हणजे आमच्या 5-6 गाडीवर आम्ही आलो 2 दिवसात लावतो. ट्रॅक्टर आले बेलगिरे सगळं होतं म्हणजे सगळं बऱ्यापैकी आपण आपली जी पारंपरिक पूर्वीची शेतकरी म्हणून हा शब्द कोकणातला आपण गमावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की पण जी मंडळी काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून माझा कलेचा त्याचा डोक्यामध्ये करतात, कामक्यामध्ये करतात आणि हे श्रेय होते आमचे
तो या ठिकाणी निर्मला पाटील महिला मला वाटतं गेल्या 7-8 आमदारांना मला त्यांचं तुम्हाला रस्त्यावर म्युन्सिपॅलिटीचे अधिकारी अशा काही वेळेला माहिती तेव्हा मी ज्या पद्धतीने संताप व्यक्त केला होता मला शेतकरी म्हणून काम करायचं आणि मला तुम्हाला अभिमान सांगतो की ज्यावेळेस आमदार दौरा पहिला आणि पहिल्याच दिवशी पहिलं अधिवेशन याला होतं नागपूरला त्या नागपूरच्या अधिवेशनच्या पिरियडला आपल्याकडे दरबार होता किती वाजता झाली आणि मला पहिल्याच दिवशी या ठिकाणी आपल्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे आपल्याला शेतकरी शेतीवरचा विषय आपल्याला मांडायचा आहे त्यावेळेस आम्ही भूमिका केल्यानंतर आम्ही शेतकरी होतो आणि सभागृहाची पहिली एंट्री आमची हे शेतकरी क्षेत्र म्हटल्यानंतर जे काय आम्ही 5 लोक होतो त्याच्यामध्ये मी म्हणतो मोठा पडता होतं लावला रुमालाच लावायला पाहिजे तेच माझ्या शेतकऱ्याला आणि बनियन फॅक्टरी घालून डोक्यावर काढून त्यावेळेस आमच्याकडे बघितल्यामुळे आम्हाला पहिल्या दिवशी भाषण करायला आलं असतं शेतकरी म्हणून विधानसभेमध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी मला त्या ठिकाणी शेतकऱ्यावरच्या शब्द बोलायला मिळाले शेतकरी वस्त्र परिधान ह्याच्यासारखं भारतीय त्यामुळे तुमच्या सामग्री आहे हे तरी असतात बरेचसे माझ्या मला कल्पना वेळ लावली काय कुठून काढायचं असेल काय घालायचं असेल घरामध्ये लावायचे हे सगळ्या गोष्टी आपल्या पुण्याच्या शेतकऱ्यांच्या घराच्या माहिती आहे परंतु तुम्हाला आपण दुबईला गेलो गेले 5 वर्ष 6 वर्ष दुबईला गेल्यानंतर मी आमच्या परिवाराला असं ते मला वाटतं 70-80 मिळाला असं बेटर त्या भागाच्या आपल्या भागातले लोक त्याच्यामध्ये बऱ्याचशा चर्चा आहे की नाचणीचा विषय काय हे ती नाचणी तिथे तुम्ही सांगाल त्या किमती 400 रुपये 500 रुपये म्हणजे आपल्या व्यवसायदारांना तुम्ही फक्त उत्पादन करा आम्ही इकडे विकायची म्हणजे मला काय कळतं आता तुम्ही सुद्धा बिझनेस माइंड जसं आता आंबा काढून त्या काढून काढून त्याच्या घर तयार करणं वगैरे बिझनेस करता हे तर करायलाच हवं पण त्याच्या व्यतिरिक्त भले ठीक आहे भारतामध्ये आपल्याला फार परवडत नाही आहे ही शेती आता आपल्याला परवडणार आहे कारण 2 रुपये किलो चांगलं सरकार देतं तुम्ही आता त्या व्यवस्थेविषयी बोलत नाही परंतु ही आपल्याला आळशी बनवण्याचं साधन म्हणजे हे आपल्याला कमी दरामध्ये मिळालेलं रेशीवरचं धान्य शेतकरी हे नाव लोक पावत आलं आहे आणि आपल्याला काय गरज आहे भाजीमध्ये आपण पैसे खातोय त्याला आपण शेअर खात नाही आपल्या खात नाही आपण टिफिनचा भाग खात नाही आता आपण किती वेळा गेल्यावर आपले लोक एवढे घरात मिळाले आपल्या शिवरात्रामुळे दिवाळी होईल आमच्या राजूला आमचा मेवणा आहे एवढं करतो हे तुम्ही आपण 4 वेळेस टाकला म्हणजे आपण खायचे किती कमी झालं होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्थेतून बाहेर पडायचं मी जबाबदारी तुम्ही नाचणी पीक व्हा ती नाचणी ताब्यात घेण्याची जबाबदारी नाही ती मला किती त्याचा फायदा होतो याचा नको आपण ती जाऊ देतो आता हे कुठेतरी स्पर्धा वाढवल्याशिवाय आपल्याला लोकांना आमिष दिल्याशिवाय आता आमिष लोक मतदान देण्यासाठी करतात म्हणजे आणि माझ्या तिथे मंडळी सगळी निवडून लक्षात नाही माझ्याबरोबर माझ्याकडे सगळं मी अभिमानानं सांगेन की अजूनही माझ्या लोकांचा आमच्यावर प्रेम आहे की आम्ही ते निरोप होते मी काही लोकांना फोन केलेले काही लोकांना माझ्या प्रियने निरोप दिला आणि जवळपास ज्याला ज्याने निमंत्रण ज्याला म्हटलं ती सगळी मंडळी आहे हा पहिला पॉलिटिकल नाही आणि पॉलिटिकल हा आयुष्यभर जगण्याचा हे नाही क्षेत्र नाही पॉलिटिकल हा तात्पुरतं जगण्याचा क्षेत्र आहे असं माझं सुद्धा म्हणतो त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त जे जीवन आहे ते घ्या जेव्हा सांगितलं आणि गरिबीला गरिबी ही आमची खरी संपत्ती आहे आणि ती मी कधीच म्हणून किती आम्ही बंगले बांधले किती मोठं झालं किती 50,000 कोटीच्या गाड्या घेतलो तरी अजून सुद्धा माझी लालूच माझ्या जवळला माहिती गॅरेंटी राहते ती फार करून ती अजून सुद्धा ती आहे प्रेम केलं त्याच्यासारखं आनंद दुसरा प्रकार आता किती तुम्ही गाड्या गरज काय काय आता जरी असतं तरी मूळ आहे
गरज नाही आहे, पैशाची गरज आहे. पैसा नसेल तर काही महत्व नाही, हे तितकंच आहे. तर ते आपल्याला तुम्ही त्या पैसा वापरायला जगायला पाहिजे ना. तुम्ही जर तुम्हाला भरपूर काय मिळालं तर मला असं उद्या राजकारणात मला मोठं व्हायचंय, तर भले मला मोठं व्हायचंय, आपण मला 10 वेळा आमदार व्हायचंय, मला अजून मंत्री व्हायचंय, मला मुख्यमंत्री व्हायचंय, कारण मी थोडं जगायला पाहिजे ना. जो माझी शारीरिक स्थिती ती चांगली राहिली पाहिजे ना. मग लोक म्हणतात आता जेव्हा आम्ही सकाळी शेतात 5 वाजता जाऊन माझा शेतकरी जायचं, माती लावायचं आणि जे काही काम केलं त्यांच्यावर केलंय ना. आम्ही सुद्धा सकाळी पाठी गेलोय, ते राहिलं नाही ना. मग आता आम्ही काय करतोय, सकाळी उठून चालायला जातोय. त्याच्याऐवजी ते पेशंट मला जरा काय 2-3 महिने मला थोडंसं साईडवर होतं, बाहेर जाणं शेतात जाणं कमी झालं, त्याच्यामुळे थोडासा फरक पडला. आणि आता मागे मला सर्वच कौतुक करते, काय तुम्ही करा ना, चालणंच कशाला पाहिजे, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही थोडंसं काबाड कष्ट करायला पाहिजे. त्याची सवय असायला तुमच्या आम्हाला पुण्या दिले. तुम्हाला सांगतो माझ्या इतका अजून सुद्धा 18 तास 61 वेळ आतापर्यंत वगैरे 18 तास वर आल्याची सुद्धा अजून क्षमता आहे. त्याचं कारण की मला दिलेली तरी शरीर मला आपल्याला मला वाटतं जन्माला घातल्याचं देव आपल्याला देव म्हणतो ना. आपण आई वडिलांचं आपण नाव घ्यायला जातो, आपल्याला पण देव देतो. आपल्या जन्माला तर आपल्याला काय दिलं जातं, तुमचं शरीर दिलं जातं, ते टिकवण्याची आपली मुलाची आपली आहे. किती वर्ष जगायचं, अपघात होता तुमच्या प्रमाणे हा जर भाग होता तरी आपण त्याला आपल्या हाताने पण आपला नुकसान करून घेतला, हे घ्यायला नको. त्याच्यासाठी त्याला सगळ्यात महत्त्वाचं आहार आणि त्याच्यात शेतकरी आहे. शेतकऱ्यांना सुद्धा आपण सेंद्रिय शेती करावं सगळ्यात. त्याच्यामध्ये पैसा आहे, प्रचंड पैसा आहे. ते तुम्हाला बाजारपेठ प्रचंड पुढे आहे. आज तुम्हाला सांगतो तुमच्या शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त बरीचशी अशी मदत सदर लोक आहेत की नाचणी किंवा आता मागायला लागलेत, पुढे दिवस परत नाचणी करण्याची येतील आणि ज्याची सुरुवात करायला पुढच्या पिढीला द्या. त्याच्यामध्ये आपण बरीच अवस्था पूर्वी फार कमी कष्टामध्ये सुद्धा बरीच काय होत आहेत. त्याचा वापर करतोय आपण त्यातून तुम्ही म्हटलं माझ्या कलमामध्ये गवत काढायला मी वर्षाला 3-4 लाख रुपये खर्च करतो काम करायला. त्या कलमाची माणसं येतात कामात राहिलो आणि त्याच्यामध्ये ते करण्यापेक्षा जर तिथं आपण शेत वापरणारी नाचणी केली तर ते गवत पण जायला आणि पण जायला आणि वैभव बघायला सावध राहिले. तुमची कन्सर पायाला मिळली तुम्ही कदाचित नसेल पायाला मिळाले पाय ते स्वच्छ व्हायचे. आता तर सुरुवातीला तसं त्याच्यामध्ये भात केले गेले कारण श्रावणामध्ये आमचे दिवस आला काय झालं नाही बिलो आला तेव्हा हे सांगायचं भरपूर एक त्याच्या स्टोरी नाही त्या वस्तूची आपण गेलेलो त्याचा प्रत्येकजण गेलेला आहे. मी एकटाच नाही, आम्ही थोडंसं जाऊ शकतो. प्रत्येकाच्या परिस्थितीचा पुढे पुढे मागे गेलेला आहे म्हणून अनेक वेळ नाही घेतला. माझ्या आता बरीचशी मंडळी राजकीय आपापल्या पोरासाठी करतात. माझं तर म्हणणं पोरासाठी करायला जावं, तर आपल्या पोराला करताना त्यानं सुद्धा इतरांसाठी पण केलं पाहिजे. मुलांसाठी हे केलंच पाहिजे, आपण आपल्या मुलांसाठी हे केलं पाहिजे. तर त्याला करताना त्याला संस्कारही घडले पाहिजे की त्यानं आपण माझे वडील तर एवढं करत होते लोकांची सेवा, तर आपण त्याच्या काही परीने करायला हवी. तर जनसेवा हा सुद्धा आपल्या कार्याचा सर्वात महत्त्वाचा असा आहे. तो टिकवण्याचं पुष्कळ काम करतो. त्याचा मला साथ अभिमान आहे. माझ्या या कार्यकर्त्यातील आलेले सर्व मित्र मंडळी, सर्व माझे कार्यकर्ते मंडळी आहेत, त्या सर्वांनी जसं देखील आपण केलेली आहे अशी देखील एक आपण एक आपल्या कळवणे गावांपासून जी सुरुवात झाली आहे ते आपल्या परिसरामध्ये त्याच्या तिथले काही आपण राजकारण नाही करत राहायचं. त्याच्या निवडणूक आहे करतील पुढारी येऊन तुमच्यावर काय विकासाची नावं सांगून ते सगळं करत राहू. पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी केलं जरी उशीर झाला असला जरी आमचा आता वय आपण रिटायरमेंटला आलो होतो तरी ते करण्यासाठी आपण सर्वांनी जर योग्य भूमिका घेतली तर ती होऊ शकते. आणि त्याची सुरुवात त्याची बाजारपेठ म्हणून सदानंद चव्हाण मी जाऊ नाचणे आहे त्याला चांगल्या भावानं कशा पद्धतीने कलेक्शन करायचं आणि
तर एक लोकप्रतिनिधी त्याला अशा प्रकारे लोकांचं सेम किंवा माणसं कमवणे हे आपल्या समाजपूर्वीचा जो असा आहे तो पुढे काय करत ठेवा अशा पद्धतीने सर्व पुढे आम्ही
Gracias.